मित्रांनो नमस्कार. आज मी चाललो आहे आदमापूरला. मित्रांनो मामांच्या 58व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आदमापूर येथे अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन केलं आहे. त्याचा आज पहिला दिवस आहे आणि आज प्रवचन सेवा आणि कीर्तन सेवा आहे. पोहोचलोय मी, पण पावसाचं वातावरण भरपूर झालंय. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे ना. पुढे बघा पाऊस केवढा आहे. पाऊस यायलाच लागलाय. पावसाचं वातावरण झालंय. पुढे राधानगरवरून पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात येणार आहे. पुढे सगळं काळा ढग आहे. ते बघा पूर्ण काळा ढग आहे. पुढं पावसाच्या ठिकाणी आदमापूर गाठायचं आहे. पुढे बारीक असं बारीक पाऊस सुरू आहे मित्रांनो. पण थोडा काळ ना भिजलो तुम्ही पावसात. पुढे राधानगरकडे पाऊस केवढा आहे बघा. पुढे ढग केवढा आहे. ढग ग्रस्त पावसाच्या दिवसामध्ये निघाले. पूर्वीच्या काळामध्ये पूल नव्हते. नाव एक पोहणारा ग्रस्त होता. आता नदीतून पलीकडे जायचं आहे. त्यानं नदीमध्ये उडी मारली. नदीला पाणी वाढलेलं होतं. पलीकडे निघाला. पण पोहता 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 थोडा दम लागला. दम लागला म्हणून त्याला वाटलं आधार घ्यावा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तोगा कृपा पांडुरंगा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तोगा कृपा पांडुरंगा. अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तोगा कृष्णा पांडुरंगा. कृष्ण विष्णु हरे मधुसूदन मुरारी.
आमच्या जीवनात प्राप्ती मिळाली आणि महापुरुषांची आम्हाला प्रार्थना ते चरण जीवेन काया वाचा मनाने मी त्यांचा दास झालेलो आहे. काही जरी झालं तरी मी आता महापुरुषांचे चरण सोडणार नाही. पडोनी राहीन ते ठाई उगाच संतांची बाई न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. आता काही करणार नाही पण जीवेन सोडी धन्य पुण्य रूप कैसा झाला समजा.